हिलाव हिलाव पट्टा कुठं यायचं पहिले आपल्याला बरोबर कशी थांबली का इंट्रो शूट करू दे. तर काय स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे नाईट शूटला. कुठं जाणार आहे स्मितेत आपण? वावशी पेट्रोल पंपावर. तर सगळ्यात पहिले आपण जाऊया एक शोरूमला. तर आपल्या मित्राला गाडी घ्यायची आहे. ती पण कुठली? RR 310 आपाचे RR 310. तर पहिले आपण शोरूमला जाऊ, तिथं कोटेशन वगैरे काढू आणि मग आपण जाऊ शूटला. तर आज नाईट ब्लॉग शूट होणार आहे, नाईट फोटो ब्लॉग. तर मलाही करायचं होतं नाईट फोटो ब्लॉग शूट. तर आज फायनली होतो आहे शूट. आपण पेट्रोल पंपवर आपलं शूट करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला यूट्यूब किंवा इंस्टाला बघायला भेटेल व्हिडिओ. तर काही मागचा ब्लॉग कोणी बघितला नसेल तर पहिले तो चेकआउट करा. त्याला भरभरून प्रेम द्या. लाईक कमेंट सबस्क्राईब करा प्लीज. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्ह्यूज खूप कमी येत आहेत. शॉर्टला जसे व्ह्यूज येतात तसे लॉंग ब्लॉगला येत नाहीत. तर भरभरून प्रेम द्या. तिथं जायचं का आपल्याला? या शोरूमला का तिथं फाट्यावर जायचं? फाटे तिथं कुठे शोरूम आहे? दिदी बघ कशी पोरगी बघते बघ कशी रिॲक्शन. हा रिक्षा आले. हा इथे एक शोरूम आहे. इथं माझी बहीण आहे शोरूमला कामाला. ओ इंडिकेटर देते बाप्पू वाले. यूज कसा वाटतं तेव्हा? क्लॉक टावर. तिथं काय चालू आहे ना? तर गाईज आपण आले फूडपाकला नाही तर आपण चाललोय त्या जय लक्ष्मी मोटर्सला. तर जाऊया बघूया कोटेशन वगैरे काढूया. थांबरे टेम्पो थांबरे बाबा थांब. आता देखील मला 12 वर्ष भावात. काही शोरूमला आपण आलेलो आहे. तर म्हणजे आपलं कोटेशन वगैरे काढतोय. तर डिस्प्लेला सध्याला तर MT आणि FZच आहे आणि ॲक्टिव्ह आहे. तर असं काही शोरूम आहे. ठीक आहे. इथं गॅरेज आहे म्हणजे अशा स्पेअरला गाड्या वगैरे आहेत बनवायला आलेल्या. तर चालून घेतं काय विषय नाही. मितेश भाऊ काय कोटेशन काढतो नक्कीच. काय आलं? हां काय बघू किती EMI वगैरे बसलं काय? 9,324चा 3 इयर्स झाली. पप्पा काय बोलतील त्याचं काय?
हा तुम्हाला दाखवून आलेली आहे. पप्पा बोलेत का पण नक्की काय बोले पप्पा पोलिसी काढून घे. नंतर विचार करू मग निघायचं चल फक्त ॲग्री लोन तर मीच भरणार आहे. म्हणजे कामाला कुठं आहे हे ग्लव्ज ग्लव्ज ना शांतपणा तर कोडेशन वगैरे काढलेलं आहे तर निघतो इथून पेट्रोल पंपावर जाऊ आपण टूसाठी आपला कुठे गेला हरला काय टाक्यात तर आपली ब्लॅक ब्युटी इथं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चिकनी दिसते का चिकनी आहे का नाही चिकनी समोरून लुक सांगा कसा दिसतोय तर इथं बाबासाहेबांची सही आहे जय भीम जय भारत जय संविधान कसं काय विषय झाला काय काय आता पप्पाला सांगायला लागला असा तो विषय आहे. मग पप्पा बोलतील त्या टायमिंगला उचलायची गाडी इथून. पण तुझ्या कामाचं कसं आपण शूट कधी करणार काय कसं सगळं होणार. सगळे गाणी वाजणार. सगळे गाणे वाजणार ते ठीक आहे वाजायचेच पण आहेत पण तरी एम डीचा किलर लुक वाटतो डायरेक्ट का हां तुझी याची ठीक आहे ती. मी जास्त हे नाही ना पण एम टी खरंच खूप किलर भारी ब्लॅकमध्ये इथं खूप भारीच वाटते एम टी आणि तिचं हे ना जे डायरेक्ट चुम्मेश्वर आहे चुम्म्या चिप्पी रे चिप्पी काली गाली चिप्पी तर काय आपण इथून फायनली निघालेलो आहे शोरूम मधनं तर कदर स्मितेश स्मितेश तर लोणाला दिलं असं परवडलं असं का असंच रात्रीचे रिस्की आहे का क्या डर होता है वो रात में जब पता चलता है तिथं पोस्ट ही एक दिवशी उभी करायची मला ही समोरची नक्कीच एक दिवशी उभी करायची स्वप्न आहे थार घ्यायचं पण ब्लॅक मधनं नाही तर व्हाईट तर काही तुमचा सपोर्ट राहिला तर नक्कीच आपण एक दिवशी थार आपल्या फॅमिलीत मम्मी पप्पांचं स्वप्न आहे की थार घ्यायचं म्हणून तर तुमचं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न पण आहे की थार घ्यायचं एखादी थार असावी घरात मला खूप आवडते थारला आता चिमणी दिली असती पेट्रोल काय करायचं बाबा रिलायन्सला ना आपला इथं इकडं ओ माय गॉड खूप ट्रॅफिक अशी लागलेली आहे फाट्यावर फाटा यार खूप ट्रॅफिक आहे त्या पेट्रोल पंपावर नको तर गाईज शिवाजी महाराजांचा पुतळा बघा खूप भारी आणि खूप सुंदर दिसतोय पुतळा नाही म्हणजे स्मारक तर खूप भारी आणि खूप भारी दिसतोय तर जय शिवराय सगळ्यांना तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की आपण आपल्या ब्लॅक ब्युटीला काय मॉडिफाय केली पाहिजे म्हणजे मला तर काय सुचत नाही की काय मॉड करावं आपण बाईकमध्ये तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय आपण केलं पाहिजे आणि काय नाही यार खूप ट्रॅफिक आहे यार फाट्यावर भाव आठवला मला भाव श्रीमान भाऊ आठवला मला
वॅगनर. श्रीमान भाऊ वॅगनर, तुमची फेवरेट वॅगनर. भाऊ आठवले आपल्याला डायरेक्ट वॅगनरच नाही म्हणजे भाऊ आठवतात नक्कीच. सरळ ना रे. हा काय हो हवालदार, आपले मामा लोक तर आहेत इथंच. मामा काय नाही बोलणार. सिद्धेश जे इथं थांबले ना हवालदार म्हणजे पोलीस साहेब, अय ते पोलीस साहेब थांबले बघ, त्यांची पोरगी आपल्या व्हॅनमध्ये आहे. काय करणार. तर काही आपल्या तुम्हाला तर माहिती आहे मी व्हॅन चालवतो म्हणजे स्कूलच्या पोरांना सोडतो. तर तिथं ते पोलीस मामा उभे होते ना, तर त्यांची पोरगी आपल्या व्हॅनमध्ये आहे. तर ठीक आहे, कुठं गरज वगैरे पडली, कोणी अडलं वगैरे तर आपण त्यांना फोन लावतो, ते आपल्याला सोपं पडतं, खूप हेल्प भेटते. असं काही असल्यावर आपल्या व्हॅनमध्ये खूप असे म्हणजे नाही का पोलीस पोलिसांचे पोरापोरी आहेत, तर आपल्यालाच फायदा होतो. आपल्याला एक फायदा आहे की आपल्याला कोणी अडवलं किंवा टोचनवालेवाल्यांनी गाडी वगैरे नेली तर आपल्याला त्यांना फोन लावून आपण सोडून आणू शकतो. तर हा एक आपल्याला ॲडव्हान्टेज आहे व्हॅन चालवण्याचा. आणि बाकीचं काय आपलं स्ट्रगल आहे, ते आपलं काम आहे, ते करावंच लागतं. ते केलं नाही तर आपलं पोट कसं भागेल. ते सगळं करूनही आपल्याला हे करावं लागतं. शूट्स वगैरे खूप डिफिकल्ट आहे, त्यामुळं तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला. हा काही नाही का ग का ग अगं काही असं का ग. तर मित्रांनो, माझ्या भावाचा तुम्ही जर मिनी ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला ही लोकेशन नक्कीच आठवली असेल. त्याचं यूट्यूबचं नाव आहे आनंद शिंदे करून. तर ही लोकेशन नक्की तुम्हाला आठवली असेल, काय की इथं सासवडची यात्रा भरते. तर त्यांनी जर बघितलं असेल तर नक्की त्याच्या पेजला व्हिजिट करा. खूप भारी व्हिडिओज वगैरे बनवतो. प्रमोशन वगैरे जर कोणाला त्याला शॉप वगैरेचं प्रमोशन करायचं असेल तर नक्कीच त्याला व्हिजिट करा. तो प्रमोशन वगैरे पण करतो, खूप भारी व्हिडिओ बनवतो. तर आता त्याचे यूट्यूबला काही 6K म्हणून सबस्क्रायबर आहे, तर लवकरात लवकर त्याचे 10K करा. मलाही खूप भारी वाटेल आणि आपल्याही चॅनलची ग्रोथ होऊ द्या. रात्रीचे आहे ना हे टेम्पोवाले आहेत ना, हां ट्रक टेम्पो तेच ते ट्रकवाले. बाबा ठीक आहे, आपल्या भावाचं जरा ऐकायला लागतं. काय करतं, एकुलतं एक आपल्याला हे, तर थोडं ऐकून घेतं. काय रस्ता आहे. सरकार पण अशी आहे की तेवढा रस्ता बनवला इथून पर्यंत एवढा सुरू करून तेवढा पॅच का सोडला हेच मला आतापर्यंत कळालं नाही. ओला ओला भाई ओला कसा चाललाय बघा. ओला ओला सायलेंट सायलेंट किलर. फुल DRL चालू केलेत दोन्ही. हा ह्यो बी चांगला आहे पेट्रोल पंप. इथं घेऊ का सारसनचा पेट्रोल पंप आहे. तर काहीच आपण अशा काही पेट्रोल पंपावर शूट करणार आहेत. तर हा भारत पेट्रोल पंप. तर इथं आपण काही शूट करूया. आपला तिथं CNG आणि डिझेल भरतात का. डोकेश भाई डोकेश भाई ए भाई 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 ए भाई ए भाई डोकेश भाई दादा दादा. तर तिथं CNG आणि इथं पेट्रोल पंप असं काही आहे. तर ठीक आहे, पेट्रोल डिझेल इथे इथे ठीक आहे. हा ठीक आहे. ठीक आहे खूप भारी कोइन्सिडन्स झाला होता आता. इथं शूट करायचं ना. अरे पहिले पॅटर्न भरून घे ना. मग ठीक आहे, घे ना गाडी घे वर.
तोपर्यंत मी आपले हथियार काढून घेतो. तर आपला पप्पूलाल पेट्रोल भरतो, थोडासा पेट्रोल भरूया. गाडीत पेट्रोल नाही आहे. त्या गाडीचा पाठून लोक खूप म्हणजे खूप भारी वाटतं बघा. असं हे करतो ना म्हणून मला आवडत नाही. खरं देत नाही मी चालवायला. ठीक आहे भावे यार, थोडंसं चालून घ्यायचं. थोडंफार तर चालतंच तेवढं बाईक म्हटलं तर. इथे शूट करायचं ना. सल्यूट. लोकेशन तर भारी आहे भाई पेट्रोल पंपाचा. कुठं तिथं झाला ना. हा मग तो चांगला वाटतो. इथं लाईटी वगैरे बरोबर नाही, पण तो डिझेल आहे तो प्रॉपर वाटतो. बुलेट भाई, रॉयल एनफिल्ड. सल्यूट आहे आपल्या रॉयल एनफिल्डला. रॉयल एनफिल्डचा जो आवाज आहे ना आपल्याला खूप भारी वाटतो. मामाकडं पण आहे, तर त्याच्याकडं पण त्यांनी आफ्टर मार्केट लावून घेतलेलं आहे. एवढे भारी फटाके फोडते ना. फटाके जे बुलेटचे फटाके आहेत ना तेच आपल्याला लय आवडतात. तिथेच भरतं आपला पेट्रोल. गाडीला जरा भूक लागली होती, पोट भरतं गाडीचा. चिपी रे चिपी, काली काली चिपी. नक्की कुठे शूट करायचा आहे. मला बम दिसला असेल त्यामध्ये. बम चिकी बम बम पकड. होय मेरे पैसे दे. अरे भाई मेरे पैसे दे. भावाने आपले पैसे घेतले ना आपले. नथिंग ब्रँड. नथिंग आहे. नथिंग आहे ना. नथिंग नथिंग आहे. पासवर्ड हवं नाही तर चोरी विरी गेली नक्की पासवर्ड आहे ना. आपल्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. ही रीलला मी 4 वेळा पाठवली असेल. हा का गाडी दिली. आता हा फोटो काढायचा पहिले आपल्याला. कुठला फोटो काढायचा. नंतर एक चालवण्याचा शॉट, सायलेन्सरचा शॉट, चालू करण्याचा शॉट, एक्स्ट्रीमचं नाव. नंतर एडिट करायला लागेल तुला. कारण की काहीच नाही आहे, लय सिम्पल आहे. तर बघितलं असेल तुम्ही असं काय आपण शूट करणार आहे आपला ब्लॉग बंद कर तुझा ब्लॉग. ब्लॉग तर चालू राहील. ब्लॉग फोटो काढायला लागला आवलं. हो ना मग चिडतो कशाला. चिपी चिपी काळगेली चिपी. तर काहीच आपला फर्स्ट शूट झालेला आहे. तर आता आपण थंबनेलसाठी व्हिडिओ घेणार आहे, म्हणजे फोटो घेणार थंबनेलसाठी. कारण की थंबनेल मोस्ट इम्पॉर्टंट. थंबनेल आवडला तर तुम्हाला ब्लॉग आवडेल, नक्की तुम्ही बघाल. हे बघा बघा ह्याची मस्ती बघा. हे बघा कधीच सुधारणार ना, कधीच सुधारणार ना. ह्याची किरकिरी ह्याच्या. किती वेळा सांगितलं नको ऐक जरा, काय झालं सीन वगैरे तर फुगडतं. घाटात येतं तरी पण तसंच. त्याला एवढं समजवतं ना तरी ऐकत नाही. का तर गाडी ना आपल्याला गाडी मेन गाडी आहे त्याच्यामुळं. कितींदा समजवलं, कितींदा मी वैतागलो समजून तरी ऐकत नाही. काय करायचं आता ह्याचं. असे एडेचाली करतो ना म्हणून मला आवडत नाही. बघितला काय बोलतो काय समजत नाही. आता एक तुझा फोटो कसा घ्यायचा आहे. तर काही आता आपला शूट वगैरे झालेला आहे. तर आपण निघतोय पेट्रोल पंपावरनं घरी जायला. तर आपण गाडी चालवणार नाही की आपला किरकिरी दोस्त म्हणजे जो स्मितेश तो चालवणार आहे गाडी. तर भेटतो तुम्हाला. आपण जाऊया काय सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला मी स्मितेश गाडी चालवताना. तर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही इंस्टावर बघू शकता. आणि एडिट वगैरे काही व्हिडिओ करायचे असेल तर तुम्ही नक्कीच स्मितेशला कमेंट वगैरे करू शकता किंवा पिन करू शकता, मेसेज करू शकता. तर ठीक आहे, भेटतो तुम्हाला गाडीवर. तर आपण आलो आहे खोपोलीमध्ये. तर आपला भाऊ आपल्याला कबाब खायला येतो आहे. कुठून सूर्य बोला काय माहीत पण येतो आहे.
चालवतो चांगलं आहे. तर भावाने आज प्रेम दाखवलं माझ्यावर खूप दिवसानंतर. मग आज आपल्याला कबाब पाव खायला येत आहे. भावाचं प्रेम आज कसं आलं आहे का माहीत. आज शूट वगैरे झालं आहे चांगलं म्हणून भाऊ एवढा प्रेम दाखवतो वाटतं. भाऊ आपला चांगलं तसं मनाने पण अंगात मस्तीला आहे. ती मस्ती आहे ना जिरल्याशिवाय समजायची नाही. काय होऊ नये आपल्या भावाला बोलतो आहे की आपल्याला मला लढायला आपल्याला कबाब पाव खायला येतो तो हो इथं. कबाब कबाब ब्लॉग चालू आहे भाई. ते 50 चल भाई 5-5 के 10 करायचा. किती 10. 10. हां थांब थांब भाई थांब. तुझ्याकडे किती आहे? तुला काय करायचं 10 कर भाऊ. तू 5-5 खा. हां दुसरं काहीतरी खाऊ. काय करणार दुसरं. मग एक काम करू. हां हे 3 खाऊ आणि आईस्क्रीम खाऊ. नको संडे तर कोणी आईस्क्रीम पाहिलं. हा हां 10. तू 5 मी 5. हां ग्रेव्ही मंचुरियन हे दोन खाऊन ग्रेव्ही मंचुरियन खाऊ. तर भाई 2 कर. 4 कर. हां 4 कर. म्हणजे खायला जाऊ. अच्छा राहतो मग चल. तर जास्त साधना करायला लागला आता. म्हणजे आता काटा करायला लागला का हो. आपले कबाब आलेले आहेत. खादाडा लगेच घेतला. सुरुवात केली खादाडाला. काय केलं ते बघ. स्वतः पहिले कोणी होतं रील बघायला तर काय सांगायलाच नको. कसं खाते बघा कसं खाते बघा. ठीक आहे भेटू तुम्हाला खाल्ल्यानंतर. आपलं खाऊन झालेलं आहे. सर्टिफिकेट हेल्मेट आहे. हा मग असा आहे तो फक्त. मला वाटलं डॉट वगैरे पण असेल. डॉट ना त्याला डॉट द्यायला लागेल मग. नंतर घेणार आहे मी. तर इथून आता खाऊन वगैरे झालेलं आहे. तर इथून आपण निघतो आता परत नूडल्स खायला. आपला भाऊ नूडल्स खायला घालतोय. भाऊ ना म्हणजे मीच पैसे भरतोय. भावाचं नाव द्यायला लागतं. ठीक आहे तर इथून जाऊन नूडल्स खायला चला. आपण आलो आहे नूडल्स खायला. तर आपण गाडी लावली आहे ऑडीच्या बाजूला. ऑडी इथं आपली गाडी आणि इथं ऑडी ऑडी आणि हा आहे स्टॉल. कसली गर्दी आहे ना इथं. फुल रोज गर्दी असते ना. गाडीला निरखून बघल फार निरखून बघल पूर्ण निरखून पाठवून फुडून बघणार. कुठली आहे Q2. किती Q2 बेबी आलेले आहेत. तर अजून एक घेतो. घर इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतर 5 मिनिटामध्ये 2 मिनिटाच्या अंतर राहिलं आहे. आणि इथं पण त्याला हेल्मेट घालायची आहे. म्हणजे बघितलं किती तर रायडिंगसाठी हौशी आहे. सांडलो मग या चेहऱ्यावरच्या पोरी फिरा आहेत ना. हां जीव देतील जाऊन. हा का अशा किती परी फिद आहेत तुझ्या चेहऱ्यावर. 67 तर ब्लॉक मध्येच आहेत. बाकी तू बघ आता काय आता पण दाखवू शकतो. दाखव चल बघू. आईला करणार ब्रो मेरे को. तर आपण याची ब्लॉक लिस्ट चेक करूया. प्रॉपर ना कमी जास्त असू शकतो. बघू आता किती आहेत किती नाही. हा माझा प्रोफाईल. त्याचा प्रोफाईल बघायला जाऊन फॉलो करू शकता तुम्ही. कपे फॉलो केलं काय. फॉलो नको तुला फॉलोवर नको. मू बोले फॉलोवर नको मला. साऊट आउट बोले नको. ठीक आहे नका करू. हां ब्लॉक ब्लॉक्ड किती आहेत. किती आहेत. सगळ्या पोरी आहेत. आकडा बघ इथं झूम कर पाहिजे तर. 67 फक्त. माझे तर तुझ्याशून जास्त त्यांनी तुला ब्लॉक केलाय म्हणून तू त्यांना ब्लॉक केलाय. नाही. चल मी स्वतः ब्लॉक केले भावा. समजलं तुला एवढे आपले काय होतंय काय होतंय. मंचुरियन वगैरे खाऊन झालेले आहेत आता मस्त. आता निघतो इथून घरी. आपला हेल्मेट. तर ब्लॉग इथंच एंड करून टाक ना. ब्लॉग इथंच एंड करतो. तर ज्यांनाही ब्लॉग आवडला असेल त्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ठीक आहे बाय बाय.